सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू, पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर स्वप्नील. बॅटची एज आणि पंचांचा होकार. फलंदाज बाद. 2 डॉट नंतर चांगलं प्रत्युत्तर गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून फलंदाज होईल बाद. पहिला आदरा टीम न्यू यंगस्टर नांदेड क्रिकेट संघाला फलंदाज बाद. दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना, महत्वाची लढत आपल्या समोर रंगत असताना टीम जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर त्यांच्या विपक्ष न्यू यंगस्टर नांदेनी. दोन चांगल्या संघांमध्ये, दोन मातब्बर संघांमध्ये ही दुसऱ्या फेरीतील शेवटची लढत आपल्या समोर रंगत असताना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी दाखल झालेत. फलंदाज कल्पेश. अगदी आपण पाहू शकतात सलामीवीर जोडी नितीन आणि मनोज ही सलामीवीर जोडी तोडण्याचं स्वप्नीलला तिथे यश आलं होतं. यावेळेस देखील झेलची संधी, कुमार तिथे दाखल झाला होता परंतु झेल संपन्न झाला नाही. त्याचा परिणाम मिळतील 4 धावा, चौकार. चौकाराच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचेल टीम नांदेडी संघाचं 4 या आकड्यावर. आता सध्याच्या घडीला अकाउंट ओपन झालेलं आहे. फुलटॉस चेंडू होता ऑन साइडला, कमालीचा फटका, कनेक्शन प्रॉपर, कार्पेटच्या साह्याने जमिनीला गुदगुले करत चेंडू सीमा रेखा पार. 4 धावांसाठी चौकार. हरेश शेलवले, सचिन डोले इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. अगदी आमच्यासोबत स्कोररची भूमिका सध्याच्या घडीला या मॅच मध्ये साकारत असताना भूषण शेलवले सर, त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. ऑनगोईंग मॅच कडे सध्याच्या घडीला जाऊयात. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, तिथे योगेश खाटेकर हे चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून राहिलं. षटक समाप्तीची घोषणा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या टीम यंगस्टर नांदेडी संघाची जाऊन पोहोचेल एका गड्याच्या मोबदल्यात 9 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला. धावपळकावर धावा 9 अंकित होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाजी ट्रॅकवर निखिल दाखल झालाय. अगदी आपण पाहू शकताय अगदी या स्पर्धेला बॉलचं सौजन्य ज्यांचं लाभलं ते हरीश शेलवले आता या स्पर्धेतून रजा घेतात, त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय की स्टेजवर अनेक दर्दी मान्यवर ते उपस्थित राहिले. स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला, त्यांचं देखील सहर्ष मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय.
विकेट करण्याचा प्रयत्न, कनेक्शन तिथे चांगलं नाहीये. दोन टप्प्यावर चेंडू अडवला, तिथे कुमार होते. चांगलं क्षेत्ररक्षक त्याच्या माध्यमातून एकच धावेवर समाधान मानले. सिंगलच्या मदतीने 10 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले. आमचे मित्र ओम ढोले हे देखील इथे उपस्थित आहे, त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. अगदी इथे बसून ते या स्पर्धेचा, या मॅचचा आनंद लुटण्यासाठी उपलब्ध झाले, त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आता या मॅच मध्ये जय भवानी स्पोर्ट्स काटेकर क्रिकेट संघ कमालीची गोलंदाजी कमालीची राहिली. पहिल्या षटकामध्ये स्वप्नीलने 9 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये निखिलला इन्व्हाइट केलं, तिथे 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्च करत असताना धावफलक आता 10 या आकड्यावर जाऊन पोहोचले. विकेट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला, फक्त दिशा क्षेत्ररक्षक पाठपुरा करतोय पियुष, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू अडवायचा होता, परंतु स्वतःच्या पायाने त्यांनी चेंडूला सीमारेषेच्या पार फेकलं आणि तिथे चौकाराच्या मदतीने धावफलक 4 ने पुढे सरकेल टीम चेंज न्यू यंगस्टर नांदेडी क्रिकेट संघाचं आणि जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावर. टेमगाव गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, डॅशिंग व्यक्तिमत्व अनिल भावारते इथे उपस्थित राहिले, त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या माध्यमातून सहर्ष मनापासून स्वागत. त्यांना विनंती करतो की या व्यासपीठावर आणि स्थानापन्न व्हा. डॅशिंग व्यक्तिमत्व अनिल भावारते इथे उपस्थित राहिले, त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून बॉलचं सौजन्य लाभलं असे अनिल भावारते, त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सध्याच्या घडीला ऑन गोईंग मॅच कडे जातो, तिथे रनआउटची विकेट तिथे आपल्याला पाहायला मिळाली. 1 रन आणि 1 रनआउटची विकेट. प्रमाणे आमच्या गावचे उपसरपंच आणि या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीजचा मिक्सर आणि ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभली ते असे आमचे ग्रुप ग्रामपंचायतीचे सन्माननीय विद्यमान उपसरपंच दिनेशजी डोळे या स्पर्धेतून रजा घेतात. त्याचप्रमाणे टेमगाववर अपाट प्रेम असलेले राजू गुटे ते देखील या स्पर्धेतून रजा घेतात, त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. आणि चंद्रकांत भावारते हे देखील या मॅचचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित राहिलेत, त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. त्यांना देखील विनंती करतोय की आपण आणि व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. समीर सुरोश देखील तिथे उपस्थित आहे, त्यांचं देखील मनापासून स्वागत. त्याला देखील विनंती करतो की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. गावच्या स्पर्धेला अनेक ग्रामस्थ सध्याच्या घडीला भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र तिथे सध्याच्या घडीला गोलंदाजीमध्ये निखिल चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करत असताना पहिली सिंगल तर वेगाने पूर्ण केली. एकच दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र एकाच धावेवर समाधान मानली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 16 या आकड्यावर. चंद्रकांत भावारते यांना मी विनंती करतो की आपण या व्यासपीठावर होऊन स्थानापन्न व्हा. त्याचप्रमाणे चंद्रकांत ढोळे आणि समीर शिरोसे यांना देखील विनंती करतो की आपण देखील या. प्रवीण शेळवले हे देखील या मॅचचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित आहेत. सकाळच्या सत्रामध्ये देखील उपस्थित राहिले होते, परंतु या स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहता त्यांना मोह आवरला नाही आणि दुपारच्या सत्रामध्ये ते देखील दाखल झाले. मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला कामगिरी चांगली होत असताना अवांतर चेंडू आले आणि आता वाईड साठी रिव्ह्यूची मागणी केली आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाने. वाईड बॉल असेल
आता यापुढे जय भवानी काटेकर संघ तुम्हाला रिव्ह्यू भेटणार नाही, एकच रिव्ह्यू होता, तुम्ही गमावलाय. धावपळ 17 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय टीम न्यू यंगस्टर नांदेनी क्रिकेट संघ. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आणि समोरून जर विचार केला तर चांगली गोलंदाजी होत आहे जय भवानी स्पोर्ट्स काटेकर संघाची. अगदी तोडीस तोड सध्याच्या घडीला या दोन संघांच्या मध्ये खेळ होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. वाईड लाईनचा आता इथे उपयोग केला आणि चांगली गोलंदाजी. षटक समाप्तीची घोषणा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावपळकावर धावा सध्याच्या घडीला अंकित होत असताना टीम न्यू यंगस्टर नांदेनी क्रिकेट संघ आणि जाऊन पोहोचेल 17-17 या आकड्यावर. वसंत शेलवले हे देखील इथे उपस्थित राहिले, त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. थँक्यू. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि आता 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला योगेश काटेकर दाखल झालेत. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर योगेश काटेकर दाखल झालेत. 2 षटकांचा विचार केला तर दोन्ही गोलंदाजांची कामगिरी चांगली राहिली. पहिल्या षटकामध्ये स्वप्नीलने 9 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये निखिलने 8 धावा खर्च केल्या. मात्र या षटकामध्ये आता किती धावा एकंदरीत एकवटल्या जातील पंचांकडे लाऊड अपील आहे, परंतु अपील मध्ये हवा तसा फील नव्हता. तत्कारणास्तव आता पहिला चेंडू निर्धावने होणारी या षटकाची सुरुवात तर चांगली राहिली आहे गोलंदाज योगेश यांची. मात्र आता इथून पुढे 5 चेंडू कशा प्रकारचे हाताळतील. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे त्याचे क्षेत्ररक्षक. पहिली सिंगल तर वेगवान गतीने पूर्ण झाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न देखील झाला नाही. सिंगलवर समाधान मानत असताना धावपळक सध्याच्या घडीला 1 ने पुढे सरकेल. टीम न्यू यंगस्टर नांदेनी क्रिकेट संघाचं जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावर. आडव्या बॅटने ऑन साईडला फटका तिथे चांगला आहे. कनेक्शन प्रॉपर होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. मात्र कार्पेटच्या सह्याने क्षेत्ररक्षक तिथे दाखल झाले. पहिली सिंगल पूर्ण आणि एकच धावेवर समाधान मानले. सिंगलच्या मदतीने धावपळक 19 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला योगेश काटेकर स्वीकार करत असताना 3 चेंडू हाताळले, 2च धावा खर्च केल्यात. मात्र धावांसाठी संघर्ष या मॅच मध्ये न्यू यंगस्टर नांदेनी क्रिकेट संघाच्या फलंदाजांकडून होत होता. मात्र यावेळेस खराब लाईन आणि लेंथ फक्त दिशा देण्याचं काम तिथे फलंदाजाच्या माध्यमातून. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. विकेट काढण्याचा प्रयत्न, आता लेग स्टिक दाखवली आहे आणि ती देखील वाकवली आहे. फलंदाज बाद. चौकारानंतर चांगलं कमबॅक, चांगलं प्रत्युत्तर देत असताना फलंदाज बाद. चौकार तर आला होता, त्यानंतर कमबॅक कमालीचा राहिला गोलंदाज योगेश यांचा. शेवटचा चेंडू एकंदरीत आता 6 धावा खर्च केल्या तर तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी दाखल झाले होते. चांगली गोलंदाजी त्यांची देखील राहिली आहे. धावपळक सध्याच्या घडीला 23 या आकड्यावर स्थित होत असताना आपल्याला पाहायला न्यू यंगस्टर नांदेनी क्रिकेट संघ. चांगली गोलंदाजी आता या मॅच मध्ये टीम खाटेकर संघाच्या माध्यमातून सफल झाले. विकेट काढण्याचा प्रयत्न, मात्र शेवट
निर्धाव. 3 षटकांचा खेळ समाप्त होत असताना आता धावपळकावर धावा जाऊन पोहोचेल 2 गड्यांच्या मोबदल्यात. टीम न्यू यंगस्टर नांदेनी क्रिकेट संघ 23 या आकड्यावर. चौथ्या षटकामध्ये आता गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केले कुमारला. कुमारची कामगिरी या मॅच मध्ये कशा प्रकारची असेल? पहिला चेंडू बिगेट करायचा होता परंतु हवं तसं टायमिंग झालं नाही बॅटची एज. तदनंतर निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात तर चांगली राहिली आहे गोलंदाज कुमारची, मात्र इथून पुढे कशा प्रकारची कामगिरी असेल? 5 चेंडू मध्ये किती धावा एकंदरीत खर्च करेल गोलंदाज कुमार? बिगेट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेकचा चांगला उपयोग कुमारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. कारणास्तव आता चेंडू सलगचा दुसरा डॉट. चांगली कामगिरी सध्याच्या घडीला गोलंदाजीमध्ये स्वीकार करत असताना टीम जय भवानी स्पोर्ट्स काटेकर क्रिकेट संघ. बिगेट करायचा होता, हवं तसं टायमिंग झालं नाही. पॅडवर चेंडू आदलला, पहिली धाव पूर्ण. सिंगलवर आता या ओव्हरमध्ये येणारी पहिली रन. धावसंख्या 1 पुढे सरकेल 24 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा विचार केला तर 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा एकंदरीत तिथे संपन्न झाल्या. आणि या ओव्हरमध्ये एक सिंगल आली होती, त्यानंतर आता एक वाईड. शपल क्रॉस होऊन फटका चांगला आहे, कनेक्शन चांगलं होत असताना निखिल प्रयत्न तर खूप करत होते परंतु आता त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमा रेखा पार. 4 धावांसाठी चौकार. सांगू चौकाराच्या मदतीने धावपळक 29-29 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चौथा षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडू हाताळलेत गोलंदाज कुमारने, 2 चेंडू शिल्लक आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न, तिथे धाव होईल का? परंतु स्वतःची विकेट आता सॅक्रिफाईस करत असताना फलंदाज तिथे आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावपळकावर धावा 29 अंकित झालेल्या आहेत. थँक्यू. शेवटचा चेंडू आहे. धावपळकावर धावा 29 अंकित झालेले आहेत आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले. शेवटच्या चेंडूवर खोलवर टप्प्याचा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, पहिली धाव तर चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे कलेक्शन खराब, त्यात कारणास्तव दुसरी धाव देखील पूर्ण. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात आता फलंदाज होईल बाद. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या होत्या तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात. फलंदाज बाद झालेला आहे आणि निर्धारित 4 षटकांचा पहिला डाव समाप्त झालेला आहे. 4 षटकांच्या अखेरीस धावपळकावर धावा टीम न्यू यंगस्टर नांदेनी क्रिकेट संघाची जाऊन पोहोचले 33-33. आणि आता उर्वरित पुढच्या डावामध्ये अर्थात 4 षटकांमध्ये टीम जय भवानी स्पोर्ट्स काटेकर क्रिकेट संघाला धावा बनवाव्या लागतील. 24 चेंडू आणि 34 धावेंचं आव्हान येणाऱ्या काळामध्ये टीम जय भवानी स्पोर्ट्स काटेकर क्रिकेट संघाला असेल.
धन्यवाद. चांगली गोलंदाजी राहिली टीम जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर क्रिकेट संघाची. मात्र पुढच्या डावामध्ये 24 चेंडू मध्ये आता इथून पुढे धावा बनवाव्या लागतील 34. या धावा कशा प्रकारे 34 धाव्यांचं आव्हान आहे 24 चेंडू मध्ये. धन्यवाद कैलास. या गोजिरी चषक 2026 मधलं खऱ्या अर्थाने तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत सध्याच्या घडीला मैदानामध्ये रंगतीय. खाटेकर विपक्ष नांदेनी संघाने प्रथम फलंदाजी करताना 31 धावा बनवल्यात आणि 32 धावांचा पाठलाग करायचा ते जय भवानी स्पोर्ट्स क्लब खाटेकर संघाला. सलामीवर जोडी सदाशिव खाटेकर आणि त्याच्यासोबत स्वप्नील बिराडे. सामन्याला इथे सुरुवात. पहिला चेंडू लाऊड अपील जरूर केली आहे. पंचांकडे आशाभूत नजरेने किपरने पाहिलं होतं, यष्टीरक्षकाने पाहिलं होतं, मात्र पंच ओके येस सर. विकेटच्या बरोबर समोर खेळाडू आहे. जो काही निर्णय असेल तो तुम्ही पोहोचवायचा. नो बॉल असेल. नो चेंडू असेल म्हणजे अतिरिक्त धावेने खातं उघडलं जात आहे. एक धावफलकावर जोडली जाईल. पुढचा चेंडू फ्रीड असेल. सदाशिव पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला असतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनोज आणि मनोजचा हा चेंडू फुलटॉस चेंडू होता. लोअर फुलटॉस स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज तर जरूर लागली आहे, मात्र ज्या एरियामध्ये फटका खेळायचा होता त्या एरियामध्ये चेंडू गेला नाही. शॉर्ट कव्हरेज मध्ये चेंडू गेला. क्षेत्ररक्षण झालं, फेकी झाली. त्या दरम्यान एक धावून पूर्ण झाली. एका धावेच्या मुद्द्याने धावफलक हालेल वाढेल पुढे जाऊन पोहोचेल दोन्ही आकड्यावर. 32 धावांचं माफक आव्हान खऱ्या अर्थाने खाटेकर संघासमोर आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना स्वप्नीलचा पवित्रा कशा प्रकारचा असेल ते देखील पाहावं लागेल. बॅटिंग स्टाईल मध्ये काही चेंज होतो का, की आक्रमक पवित्रा पहिल्यापासूनच स्वीकारला जाईल हे देखील पाहण्यासारखं राहील. कारण हार्ड हिटिंग फलंदाजाच्या श्रेणीमध्ये मोडला जाणारा हा फलंदाज आणि तशाच प्रकारचा फटका खेळला जातोय आणि चेंडूला धाडलं जात आहे. एका टप्प्याच्या साह्याने सीमारेषे पार धावा मिळतील 4. हा येतोय दुसऱ्या इनिंग मधला पहिला चौकार. स्वप्नीलच्या बॅट मधून चौकार आला. धावफलक फ्लाय झालं.
8 या आकड्यावर 32 धावांचा पाठलाग करायचा आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना दिरंगाई दाखवली जात नाहीये याच बॅटिंगसाठी. 6 धावा झाल्यात, माफ करा. आणि इथे फटका चांगला आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, चौकार करता 4 धावा. एकदम झटपट सामना संपवण्याच्या इराद्याने दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत आणि तशाच प्रकारची फलंदाजी देखील सुरू झाली. गोलंदाजावर आक्रमण चढवलं जातंय, गोलंदाजाच्या विरोधामध्ये हल्ला चढवला जातोय आणि सलगचे 2 चेंडूंवर 2 चौकार खेळले जात आहेत. स्वप्नील बिराडे, खाटेकरचा लाडका भुऱ्याच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. धावफलकावर धावा 10, जिंकण्याचं समीकरण अजून देखील 22 धावांची गरज आहे. नांदेड संघाचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये देखील स्ट्रगल केलं होतं, स्ट्रगल करत होते आणि या सामन्यामध्ये देखील स्ट्रगल करतायत. इथे हा चेंडू, या चेंडूला वळसा दिला, चेंडूमध्ये गती कमी केली. या अगोदरच्या चेंडूंवर गती देत होते आणि स्वप्नीलने त्याचा फायदा घेतला होता, मात्र या चेंडूवर गती कमी केली आणि फलंदाजाला चकवा देण्यामध्ये गोलंदाजाला यश येत आहे. इथे पुन्हा एकदा मिड विकेट झोन मध्ये चेंडू थांबणार नाहीये, चेंडू चाललाय सीमारेषे पार, धावा मिळतील 4. स्वप्नीलच्या बॅट मधून तिसरा चौकार. चौकार आला आणि धावफलक जाऊन पोहोचले 14 या आकड्यावर. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना मनोज बऱ्यापैकी महागडा ठरलाय, कारण 32 धावांचा तुम्ही प्रतिकार करताय, 32 धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न करताय आणि 32 धावा डिफेंड करत असताना पहिल्या षटकामध्ये बऱ्यापैकी धावा खर्ची केल्यात ते गोलंदाज मनोजने. पुन्हा एकदा स्वप्नीलच्या बॅट मधून आक्रमण, यावेळेला 6 षटकार. येस, ओव्हर इथं मला वाटतं समाप्त झाली आहे. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकांती धावा धावफुलकावर लावल्या गेल्या तब्बल 20 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 32 धावांचा पाठलाग करत असताना 20 धावा तर पहिल्या षटकामध्ये आल्यात आणि आणखी धावा बनवायचेत 12. 18 मध्ये 12 बनवायचेत. आता 12 धावा बनवत असताना कशा प्रकारचा पवित्रा, पहिला चेंडू नो आला, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौका, पुन्हा चौका, डॉट बॉल, त्यानंतर 4 आणि पुन्हा 6, असे 6 चेंडू टाकून झालेत. आमचे स्कोरर दक्ष आहेत मित्रांनो, इथं त्यांचं पूर्ण लक्ष आहे की किती चेंडू टाकून झालेत, किती धावा झाल्यात आणि ते सगळा तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. सगळे रेकॉर्ड तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचवले जात आहेत, त्याची चिंता करू नका, कोणावरच अन्याय होणार नाही. वीस धावा झाल्यात, 12 बनवायचेत. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर नरेश येतोय. आणि इथे मोठा फटका खेळायचा होता, मिड विकेट झोनला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता सदाशिवच्या माध्यमातून, मात्र तशा प्रकारचे कोणतेच चित्र मैदानामध्ये दिसलं नाही. बाडन बॉलचा संपर्क झाला नाही. पहिला चेंडू निर्धाव येतोय. चांगली सुरुवात या षटकाची झाली आहे. गोलंदाज नरेशच्या माध्यमातून निर्धाव चेंडू हाताळला जातोय. नरेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील आणि इथे काय घडतंय, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, पंच मात्र आमच्याकडे वळतायत, नो घोषित करतायत. म्हणजेच काय, 9+4 एकूण 5 धावा बोनस स्वरूपामध्ये खाटेकर संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. 5 धावा आल्या, 5 धावांच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचलोय. आता मात्र जाऊन तब्बल 25 या आकड्यावर. या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी, विजय प्राप्त करण्यासाठी खाटेकर संघाला आणखी 7 धावांची गरज आहे. मात्र जशा प्रकारची सुमार गोलंदाजी सुरू आहे, असं वाटतंय की हा सामना लवकरच संपेल, कारण दुसरा षटक प्रगतीपथावर आहे आणि 25 धावा धावफलकावर. इथे स्वीप शॉट, फटका चांगला पाहायला मिळतोय.
क्षेत्ररक्षक दूरवरून उपस्थित झाले, क्षेत्ररक्षण करतील, फेकी करतील, तो दरम्यान एकच धाव इथे धावून पूर्ण होतीये. कुठेतरी स्वप्नीला स्ट्राईक हवी आहे. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस स्वप्नीलचा या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहील, कारण मॅन ऑफ द सिरीज साठी मिक्सर आहे आणि जास्तीत जास्त धावा बनवत असताना मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरण्याचा मानस निश्चितपणे स्वप्नील येतानाच घेऊन आला असेल, मनाशी ठरवून आला असेल आणि तशाच प्रकारची कामगिरी आजच्या दिवसामध्ये त्याच्याकडून होतीये. फुलटॉस चेंडू, मोठा बटका, चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार. झेल तर झाला होता, मात्र झेल घेऊन खेळाडू सरळ सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. षटकार आला आणि धावफलक जाऊन पोहोचलं ते 32 या आकड्यावर. विजयी षटकार 32 झाले. 32च करायचे होते सर. 31 झाल्या होत्या त्यांच्या, 32 तुम्हाला करायच्या होत्या. 32 रन झाल्यात म्हणजेच खाटेकर संघ इथं विजयी होतोय. दुसऱ्या षटकामध्येच विजय प्राप्त केला. एक भला मोठा विजय खऱ्या अर्थाने जयभवानी स्पोर्ट्स खाटेकर संघाने मिळवलाय. अभिनंदन खाटेकर संघ, तुम्हाला पुढच्या फेरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नांदेणी संघ हार्डलक, चांगली लढत राहिली, चांगले प्रयत्न राहिले, मात्र अखेरच्या क्षणाला पराभवाला सामोरं जावं लागतंय. लगेचच आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. जय भवानी स्पोर्ट्स येस, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, सामन्याचा शिल्पकार स्वप्नील